तुम्ही नकळत सोमवार, गुरुवार आणि शनिवारी मांसाहार करता का? सोमवार, गुरुवार आणि शनिवार मांसाहार केल्यास जीवनावर आध्यात्मिक परिणाम काय होतात हे तुम्हाला माहीत आहे का? अन्न आणि ऊर्जेचा काय संबंध आहे? शास्त्रात जे तुम्हाला कोणी सांगितले नाही ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि समजून घ्या. सोमवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही मांसाहार करता का? किंवा तुमच्या घरात जवळच्या नातेवाईकात कोणी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवून जागरूक करा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे फक्त खाण्यापिण्याचं प्रकरण नाही, हे तुमच्या मनाशी, कर्माशी आणि आध्यात्मिक ऊर्जेशी जोडलेला विषय आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण इथे तुम्हाला दररोज अशाच महत्त्वाच्या आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील जे तुमचे जीवन बदलू शकतात. काही लोक म्हणतात सोमवार, गुरुवार आणि शनिवार मांसाहार केल्याने काही फरक पडत नाही, पण असं खरंच आहे का मित्रांनो? प्रत्येक गोष्टीमागे काही शास्त्रीय कारण आणि आध्यात्मिक कारणे असतात. आपण ती पाळली नाहीत तर नकळत काही नकारात्मक घटना आयुष्यात घडू शकतात. मग आपणच विचारतो, असं का झालं? तुम्ही कधीही कोणताही आहार घेत असाल तरी शास्त्र, परंपरा आणि संतांचे अनुभव काही वेगळंच सांगतात. आज आपण तुमच्या मनात भीती घालणार नाही, पण यामागचं आध्यात्मिक कारण समजून घेणार आहोत. अन्न आणि अध्यात्म. भारतीय अध्यात्मात अन्नाला ब्रह्म म्हणले आहे. आपण जे खातो तेच आपल्या विचारात आणि स्वभावात उतरते अशी धारणा आहे. आयुर्वेद आणि भगवद्गीतेमध्ये अन्नाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. मांसाहार तामसिक गटात मानला जातो. तामसिक अन्नामुळे मन जड, शरीर अस्थिर किंवा आळशी होऊ शकते, असा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. आता आपण विशिष्ट दिवस समजून घेऊया. इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तर तुम्ही या विषयाबद्दल गंभीर आहात. त्यामुळे पुढे व्हिडिओ जाण्यापूर्वी एक विनंती, व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला आयुष्यात होणाऱ्या चुकांपासून सावध करत आहे. सोमवारी मांसाहार का टाळावा? सोमवार हा भगवान शिवांचा पवित्र दिवस मानला जातो. अनेक लोक या दिवशी निर्जल किंवा साधा उपवास करतात. शिव म्हणजे ध्यान, शांतता, वैराग्य, अंतर्मुक्ता. सोमवार चंद्राशी संबंधित आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार जर सोमवारी जड किंवा तामसिक अन्न घेतले तर मन अधिक अस्थिर होऊ शकते असे मानले जाते. म्हणून अनेक जण सोमवारी उपवास करतात, फळाहार घेतात, दूध किंवा साधं सात्विक अन्न ग्रहण करतात, कारण त्या दिवशी मन शांत ठेवणे हे साधनेसाठी योग्य मानले जाते. एक व्यक्ती नेहमीच सोमवारी उपवास करत असे. काही महिन्यांनी त्याला जाणवलं की त्याचा राग कमी झाला आहे आणि निर्णय क्षमता सुधारली आहे. तो म्हणाला, मी फक्त आहार बदलला पण मन बदललं. गुरुवार. मांसाहार का टाळावा? गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे. हा दिवस धर्म, ज्ञान आणि आशीर्वादाशी संबंधित मानला जातो. अनेक भक्त स्वामी समर्थ किंवा दत्ताची उपासना करतात. गुरु म्हणजे मार्गदर्शक. गुरुतत्वाशी जोडण्यासाठी मन आणि शरीर शुद्ध असावे अशी धारणा आहे. मांसाहार तामसिक असल्याने त्या दिवशी सात्विकता कमी होऊ शकते असे परंपरेत सांगितले जाते. गुरुवार हा दान, जप, पूजा आणि संयमाचा दिवस मानला जातो. असा विश्वास आहे की गुरुवारी सात्विक आहार घेतल्यास गुरुकृपा सहज मिळते, घरातील वाद कमी होतात, आर्थिक स्थैर्य वाढते. हे श्रद्धेवर आधारित अनुभव आहेत. शनिवारी मांसाहार का टाळावा? शनिवार हा शनिदेवांचा दिवस आहे. शनी म्हणजे कर्म फलदाता, न्याय, शिस्त, तपस्या. शनिवारी संयम पाळणे महत्वाचे का मानले जाते? अनेक लोक उपवास करतात, तेल अर्पण करतात, गरिबांना अन्नदान करतात. शनिवार हा तपश्चर्येचा दिवस मानला जातो. तामसिक आहार घेतल्यास संयमाची भावना कमी होते असे मानले जाते. म्हणून शनिवारी साधेपणा पाळणे योग्य मानले जाते. सात्विक आहार. सात्विक आहार घेतल्याने जीवनात शांतता आणि स्थिरता वाढते. उदाहरणार्थ फळे, दूध, भाज्या, धान्य. राजसिक आहार. ऊर्जा देतो पण अस्थिरता वाढवू शकते. उदाहरणार्थ तिखट पदार्थ, मसालेदार अन्न, जास्त तेलकट पदार्थ. तामसिक आहार. जडपणा आणि आळस वाढवतो असे मानले जाते. मांस, मद्य, शिळे अन्न. जर तुम्ही जप, साधना किंवा अध्यात्म पाळत असाल तर सात्विक आहार अधिक योग्य ठरतो. महत्वाची गोष्ट, हे सर्व आध्यात्मिक परंपरेवर आधारित आहे. कोणावरही बंधन नाही. धर्म म्हणजे भीती नाही, धर्म म्हणजे जागरूकता. कोणी मांसाहार करत असेल तर तो वाईट माणूस होत नाही, पण विशिष्ट दिवशी संयम पाळल्यास मन अधिक शुद्ध आणि स्थिर राहते असा विश्वास आहे. यासाठी आपण काय उपाय करू शकतो? जर तुम्हाला या 3 दिवशी मांसाहार टाळणे शक्य नसेल तर किमान त्या दिवशी जप करा,
दान करा, कोणालाही दुखवू नका, राग टाळा, प्रार्थना करा. आध्यात्मिक प्रगती ही आहार, विचार, कर्म यांच्या संतुलनावर आधारित असते. एक युवक शनिवारी नेहमी पार्टी करत असे. त्याच्या आयुष्यात अडचणी वाढल्या. कोणीतरी त्याला सांगितले, किमान शनिवारी संयम पाळ. त्याने प्रयत्न केला. काही महिन्यात त्याची आर्थिक स्थिती सुधारली. तो म्हणाला, मी शनीला घाबरलो नाही, पण स्वतःला शिस्त लावली. सोमवार मनासाठी, गुरुवार ज्ञानासाठी, तर शनिवार कर्मासाठी. या दिवशी सात्विकता पाळली तर मन अधिक स्थिर, विचार स्पष्ट आणि जीवन संतुलित होऊ शकते, असा आध्यात्मिक विश्वास आहे. पण लक्षात ठेवा, सर्वात मोठा नियम कोणता? मन शुद्ध असावे, कर्म चांगले असावे आणि श्रद्धा खरी असावी. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर कमेंट करा हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ कोणत्या राशींसाठी